काही वेळात स्पष्ट होईल। अजित पवार सध्या बारामतीतून आघाडीवर आहेत, महायुती 131 जागांवर तर महाविकास आघाडी 105 जागांवर आघाडीवर आहे। 250 जागांचे कल एबीपी माझावर आलेले आहेत। अश्विन, 250 जागांचे कल 253 आताचा फिगर आहे। महायुती 132, मविया 107, इतर 14 आणि जर पक्षनिहाय आपण गेलो तर भाजप 83, शिंदेची शिवसेना 25, अजित पवारांचा पक्ष 24, काँग्रेस 42, ठाकरे सेना 30, शरद पवारांचा पक्ष 35, मनसे 1, इतर 13। त्यामुळे 288 पैकी 253 ठिकाणचे कल आता समोर येत आहेत, ज्याच्यात 132 ठिकाणी महायुती आणि मविया 160 ठिकाणी पुढे आहे। बरोबर आहे। राज्यामध्ये अभूतपूर्व घडामोडी दिसल्या आपल्याला। 250 जागांचे कल एबीपी माझावर आपण पाहतोय। गेल्या 2.5 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती अशा राजकीय घडामोडी आपल्याला घडताना दिसल्या आणि त्या सगळ्याचा परिपाक आजच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नवीन अंक राजकारणाचा सुरू होणार की या सगळ्याला एक स्थैर्य प्राप्त होणार याची उत्सुकता आहे। भारती, शरद पवार गटाच्या दोन जे जनरेशन नेक्स्टचे महत्त्वाचे उमेदवार आहे, एक तर मुक्ताईनगरमधनं रोहिणी खडसे आत्ता पहिल्या फेरीनंतर पिछाडीवर आहे, त्यांच्या विरोधात जे चंद्रकांत पाटील आहेत ते आघाडीवर आहे। मात्र तासगाव कवठे महांकाळमधनं रोहित पाटलांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे हे दोन्ही जनरेशन नेक्स्ट वाल्या तेव्हा आणखी नवीन उमेदवार जे पहिल्यांदा खरं म्हणजे निवडणूक लढवत होते आणि जसं आता भारतीने सांगितलं तिकडे रोहित पाटील आघाडीवर, माढ्यामध्ये शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील आघाडीवर आहेत। माढ्यामधली अपडेट समोर येते। माढा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिला, मग ती लोकसभा निवडणूक असू दे किंवा विधानसभा निवडणूक असू दे। तासगावमध्ये रोहित पाटील आघाडीवर आहेत, संजय काका पाटील यांचं त्यांच्यासमोर आव्हान आहे। माजी खासदार राहिलेत। या खासदारकीच्या निवडणुकीत संजय काका पाटील यांचा पराभव झाला होता, पण त्यानंतर विधानसभेच्या रिंगणात ते उतरले, पण रोहित पाटील सध्या त्यांच्या विरोधात आघाडीवर दिसतात। तर बारामतीमधून अजित पवार आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। बुलढाण्यातल्या 7 पैकी 4 जागी महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। तर वडगाव शेरीची जागा जास्त चर्चेत होती सुनील टिंगरे यांच्यामुळे। सुनील टिंगरे आघाडीवर आहेत, तर बीडमध्ये राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत। अश्विन, खरं आणि रिसोडमधून समोर येते अपडेट। काँग्रेसचे अमित झनक रिसोडमध्ये आघाडीवर आहेत। वसईमध्ये बवियाचे हितेंद्र ठाकूरांनी आघाडी टिकवलेली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या उमेदवारांची नावं आता समोर येतात। महायुती 134, मविया 111, इतर 14। एकूण कल हाती आलेल्यांची संख्या आहे 259। प्रज्ञा, तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे सध्या पिछाडीवर आहेत। खडसे नेमके कोणाचे, भाजपचे की राष्ट्रवादीचे, याचा खल बऱ्यापैकी झालेला होता या निवडणुकीआधी। रक्षा खडसेंच्या वेळी ते भाजपमध्ये होते, रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळाली त्यावेळी ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले। आता त्यांनी आपली राजकीय निवृत्ती देखील घोषित केलेली आहे। रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीनं तिकीट दिलं आणि रोहिणी खडसे सध्या पिछाडीवर आहेत, तर त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत ते आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। काँग्रेसमध्ये रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। अश्विन, खरं आणि वडगाव शेरीची एक अपडेट आपण बघितली। सुनील टिंगरे आघाडीवर आहेत आणि कालिदास कोळंबकर इकडे पहिल्या फेरी अखेर वडाळ्यामध्ये ते देखील आघाडीवर आहेत, त्यामुळे ती देखील अपडेट समोर आलेली आहे। कुलाब्याला राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत, तासगावात रोहित पाटील आघाडीवर, वरळीमध्ये आदित्य ठाकरे आघाडीवर, तर मुक्ताईनगरामध्ये रोहिणी खडसे पिछाडीवर। एक छोटी कमेंट अनय जोगळेकर यांची घेऊयात। सध्याच्या चित्राकडे पाहून काय वाटतं? जसंही म्हटलं होतं की सगळ्यात महत्त्वाची लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस आहे आणि आता असं दिसतं की भाजपचा आकडा काँग्रेसच्या दुप्पट आहे आणि त्यामुळे जर हेच निकाल जर ट्रेंड पुढे राहिला तर बाकी निकाल काही लागोत भाजप हा निर्विवादपणे राज्यातला सगळ्यात मोठा आणि इतर कुठल्याही पक्षापेक्षा 30 जागा जास्त असलेला पक्ष होईल आणि ते खूप महत्त्वाची घटना पुढच्या 5 वर्षांच्या दृष्टीने असेल। निश्चित पुढच्या 5 वर्षांसाठी महाराष्ट्रामध्ये सत्ता कोण प्रस्थापित करणार, सत्ता कोण स्थापन करणार याची उत्सुकता आहे। कणकवली कुडाळमधून दोन्ही मतदारसंघातून दोन्ही राणेबंधू आघाडीवर आहेत। पुसदमध्ये इंद्रनील नाईक, कसब्यामध्ये रवींद्र धनगेकरांची आघाडी बघायला मिळते। त्यामुळे नवनवीन अपडेट समोर येतात। पुसदमध्ये इंद्रनील नाईक आणि कसब्यामध्ये रवींद्र धनगेकर, माणखटाव जयकुमार गोरे आघाडीवर, धामणगावात प्रताप अडसड आघाडीवर। नवनवीन जागांचे कल आता समोर यायला लागलेले आहेत। 265 पैकी 136 ठिकाणी महायुती, मविया 114 ठिकाणी, एकूण इतर 15। त्यामुळे 265 पैकी 136, 114, 15 अशी स्थिती आणि 87 ठिकाणी भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। आपण कसब्याचा उल्लेख केला अश्विन। कसब्यामध्ये सध्या
आपल्याला रवींद्र धंगेकर आघाडीवर दिसत आहेत. कणकवली कुडाळमधून राणे बंधू आघाडीवर आहेत. ओवळा माजिवडा ठाण्यातला महत्वाचा मतदारसंघ प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत. विद्यमान आमदार आहेत प्रताप सरनाईक तिथले. तर तासगावमध्ये रोहित पाटील हे 300 मतांनी आघाडीवर आहेत. कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. तर दिग्रसमध्ये माणिकराव ठाकरे आघाडीवर असल्याचं दिसतंय. वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत. कसब्या संदर्भात एक छोटी कमेंट आपण घेऊया. हेमंत रासने मागच्या निवडणुकीत पराभूत झाले, पुन्हा त्यांना तिकीट दिलं. रवींद्र धंगेकर आघाडीवर दिसतात. रवींद्र धंगेकरांना सुरुवातीचा हा कल आहे, त्यामुळे कदाचित ह्यात ते दिसत असेल. पण त्या मतदारसंघाची जी रचना आहे त्यानुसार काही भागामध्ये धंगेकरांचा प्रभाव आहे. पण जर का ओव्हरऑल मतदारसंघ म्हणून बघितलं तर येणाऱ्या पुढच्या राऊंड्समध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य, महायुतीचं प्राबल्य ज्या ठिकाणी आहे, आपल्याला त्या सगळ्या बूथमध्ये, सगळ्या पेट्यांमध्ये लीड बघायला मिळेल आणि तिथे महायुतीचे, भाजपचे हेमंत रासने विजयी होतील हा विश्वास मला. रवींद्र धंगेकरांविरोधात हेमंत रासने विजयी होतील असा दावा केला जातोय भाजपकडून. अश्विन, वडाळ्यातली अपडेट आपल्याला येते. वडाळ्यामध्ये 6,500 मतांनी कालिदास कोळंबकर हे आघाडीवर आहेत. त्यामुळे वडाळ्यातली कालिदास कोळंबकरांची आघाडी, घसघशीत आघाडी सध्याच्या घडीला